सावलीस किचनमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला असं आपण म्हणत आज बघणार आहोत तिळाच्या लाडूची रेसिपी, पण ती थोड्याशा वेगळ्या पद्धतीने. तोंडात टाकताच विरघळणारे हे लाडू अगदी सहजरित्या कोणी पण बनवू शकतं आणि चवीला सुद्धा अगदी उत्तम लागतं. तिळाचे लाडू बनवण्यासाठी मी इथे साहित्य घेतलं आहे. 2 वाट्या तीळ, 1 वाटी शेंगदाणे, 2.5 ते 3 वाटी मी गूळ घेतला आहे. गूळ साधारणपणे मी अंदाजेच टाकणार आहे, तर मी तुम्हालाही हेच सांगेल की तुम्ही थोडंसं अंदाजाने घ्या. अगदीच परफेक्ट माप होत नाही प्रत्येकाचं. 1 ते 1.5 चमचा तूप आणि वेलची पावडर. जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही जायफळ पावडर पण घेऊ शकता. चला तर मग वळूया कृतीकडे, पण त्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सर्वात आधी आपण तीळ भाजून घेऊया. तीळ भाजताना तुम्ही गॅसची फ्लेम स्लोवरच ठेवा, कारण जर तुम्ही फास्ट केली ना तर तीळ तुमचे अगदी कडवट होऊन जातील. त्यामुळे आणि तीळ भाजून पण खूप पटकन होतात. तुम्ही फ्लेम स्लोच ठेवा. मी आता हे तीळ इंडक्शनवर भाजत आहे, त्यामुळे मी आता ह्याची 100 डिग्रीवर ठेवून भाजत आहे. बाजारामध्ये 2 प्रकारचे तीळ असतात, एक पॉलिशचे आणि एक बिना पॉलिशचे. तर मी नेहमी बिना पॉलिशचेच घेते, कारण हे जे बिना पॉलिशचे तीळ असतात हे गावरान असतात. तर ह्याच्यामध्ये पोषक तत्व सगळं तसंच असतं आणि जे पॉलिश केलेले पांढरे तीळ असतात त्याचं सगळं पोषक तत्व घालवलेलं असतं. तर त्यामुळे शक्यतो तुम्ही बिना पॉलिशचे तीळ घ्या. तीळ चांगले भाजले गेले आहेत हे कसं ओळखायचं? तर हे बघा, आता तिळाचा ना चटचट असा आवाज येतो आणि जेव्हा तुम्हाला भाजताना चटचट असा आवाज येऊ लागतो तेव्हा समजायचं की तुमचे तीळ छानपैकी भाजले गेले. तिळांचा आता रंगही बदललाय आणि आवाजही येत आहे. तर आता मी तिळांना खाली उतरवते. आता शेंगदाणे भाजून घेणार आहोत. मी इथे एअर फ्रायरमध्ये 180 ते 185 डिग्रीमध्ये 8 ते 9 मिनिटं भाजून घेणार आहे. जर तुमच्याकडे एअर फ्रायर नसेल तर तुम्ही गॅसवरती सुद्धा भाजून घेतलं तरी सुद्धा काही हरकत नाही. शेंगदाणे आता छानपैकी खरपूस असे भाजून झालेले आहेत. तर तुम्ही बघू शकताय की हे बघा, असं सहजतेने याचं साल निघालं म्हणजे शेंगदाणे भाजून झालेले आहे. तीळ मिक्सरमध्ये जाडसर वाटून घेऊया. तीळ आणि शेंगदाणे वाटताना पल्स मोडचाच वापर करा, जेणेकरून दोघांचेही तेल सुटणार नाही. तीळ आपले वाटून झालेले आहेत. तर हे बघा, अगदीच बारीक पावडर नाही केली आहे मी, जाडसर अशी भरड काढून घेतलेली आहे. शेंगदाणे पण आता पल्स मोडवरती बारीक वाटून घेऊया. शेंगदाणे पण वाटून झालेले आहेत. थोडे थोडे मी जाडसर ठेवलेत. पुढच्या प्रोसेसला आता आपण सुरुवात करत आहोत. तर इथे मी आता गूळ गरम करून घेणार आहे आणि तो व्यवस्थित विरघळून घेणार आहे. थोडंसं अगदी मी याच्यामध्ये चांगलं तूप टाकत आहे. ह्यामध्ये मी 1 टेबलस्पून पाणी टाकलंय, जे व्हिडिओमध्ये स्किप झालं. ह्या स्टेजवर मी वेलची पावडर पण टाकत आहे, ज्याने आपल्या लाडूला चांगला एक फ्लेवर येतो. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही जायफळसुद्धा टाकू शकता. गूळ व्यवस्थित असा छान गरम करून घ्यायचा आहे, अगदी पाक नाही होऊ द्यायचा. आणि याच्यामध्ये जर काही बारीक खडे असतील तर ते सुद्धा मोडून घ्यायचे ह्या स्टेजवरतीच. गूळ आता छानपैकी विरघळला आहे. आता मी इथेच इंडक्शन बंद करत आहे आणि ह्याच्यामध्ये आपण तीळ आणि शेंगदाण्याचं जे वाटण केलं आहे ते काढून घ्यायचं. आता यामध्ये मी तीळ टाकत आहे आणि त्याचसोबत शेंगदाण्याचं कूटसुद्धा. हे सगळं एकजीव करून घेऊया आणि जसं हाताला झेपेल तसे याचे पटापट आपण लाडू करून घ्यायचे. हाताला थोडंसं तूप लावून आपण लाडू वळू शकतो. तर आता सुरुवात करूया लाडू वळवायला. हे लाडू खाताना अगदी खुसखुशीत लागतात
अजिबात कडकपणा जाणवत नाही. जर तुम्हाला नेहमीपेक्षा काही वेगळं ट्राय करायचं असेल, तर ही पद्धत एकदा नक्की करून बघा. तुम्ही पुन्हा पुन्हा कराल याची मला खात्री आहे. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल, तर व्हिडिओच्या खाली लाईक बटनवर क्लिक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.